नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला गुळाच्या पोळीची रेसिपी दाखवत आहे। तर मी आज गुळाची पोळी केलेली आहे होळीच्या निमित्त। मी नेहमी गुळाचीच पोळी करत असते, साखरेची पोळी आम्ही खात नाही। पण गुळाची पोळी दिसायला थोडीशी काळी दिसते, म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे। तर ही गुळाची पोळी आहे बनवलेली। साखरेची पोळी थोडीशी पिवळी दिसते आणि गुळाची थोडीशी काळी काळी दिसल्यासारखी दिसते, पण खायला चांगली असते गुळाचीच। ही गुळाची पोळी आहे। मला छोट्या पोळ्या आवडत नाहीत, मी अशा मोठ्या मोठ्या पोळ्या करत असते। तर मैत्रिणींनो, गुळाची पोळी थोडीशी काळी दिसते आणि साखरेची थोडीशी पिवळी दिसते। मग गुळाच्याच पोळीला थोडंसं पिवळं दिसण्यासाठी मी पीठ चुरते वेळेस त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे। हळद घालून मी पीठ चुरलेलं आहे आणि आपण त्या पिठाची एक पोळी करूया। ही अगोदरची गुळाची पोळी आहे आणि आता हे मी हळद टाकून चुरलेल्या पिठाची पोळी तयार करत आहे। खायला दोन्ही पण सेमच लागतात, चांगल्याच लागतात व्यवस्थित। तर मी गुळाची पोळी केलेली आहे। हे आहे देवाचं निवेदाचं ताट तयार केलेलं आहे। देवासाठी निवेद तयार झालेला आहे। तर ही बघा, ही आहे हळद टाकून चुरलेल्या पिठाची पोळी। कशी दिसते बघा, एकदम तिला साखरेच्या पोळीसारखा कलर आलेला आहे, दिसायला एकदम पिवळी। साखरेच्या पोळीचा असाच कलर येतो। जर आपल्याकडे कोणी लहान बाळ वगैरे, मुलं वगैरे गुळाची काळी दिसलेली पोळी खात नसतील, तर तुम्ही अशा पद्धतीने पिठामध्ये हळद टाकून पीठ चुरून त्याची पोळी तयार करून आपल्या लेकरांसाठी देऊ शकता। ती दिसायला काळी दिसणार नाही। ही बघा किती सुंदर पोळी दिसते, वाटत पण नाही मध्ये हा काहीतरी कलर टाकले किंवा हळद टाकून केलेला आहे म्हणून। एकदम साखरेच्या पोळीसारखी भारी दिसते। चव वगैरे काही बिघडलेली नाही, व्यवस्थित जशाच तशी आहे। जशी आपण गुळाची पोळी खातो तशीच ही आपण पोळीची चव तशीच आहे। मला ना अशा खूप मोठ्या मोठ्या पोळ्या आवडतात, अशा छोट्या छोट्या पोळ्या आवडत नाहीत। हे बघा, ही पोळी किती छान झालेली आहे, वाटते का नाही छान? एकदम भारी दिसते दिसायला। आणि आता आपण ही साधी करून बघूया एक। तुम्हाला मी दोन्हीतलं अंतर दाखवते। हळद टाकून चुरलेल्या पिठाची पोळी आणि साध्या पिठाची पोळी। दोन्ही पण पोळ्या तुम्ही पाहू शकता।
ही बघा, ही पोळी दिसायला थोडीशी पुरणासारखी दिसते, कारण गुळाचं पुरण थोडंसं काळं काळं दिसते गुळासारखं, आणि साखरेचं पुरण एकदम पिवळं दिसते. आणि मी पोळी लाटते वेळेस खाली काहीच टाकत नाही. कोणी बायका कपडा टाकतात, कोणी पेपर टाकतात, पण मला काही टाकलेलं आवडत नाही, किंवा माझी पोळीच होत नाही खाली काही टाकलं तर. खाली फक्त पीठ टाकून मी साधी पोळी लाटल्यासारखं पोळी लागते. साधी पोळी आणि पुरणाच्या पोळीला मी सेमच लाटते, पण कुठं चिटकत वगैरे नाही, व्यवस्थित आणि छान होते. जर आपलं पुरण आणि पीठ चांगलं असेल तर खाली काहीही टाकायची गरज नाही. दोन्ही जर व्यवस्थित झाले असतील तर. हे बघा, हे पोळी भाजलेली आहे आता आपली. तर मी तुम्हाला आता हे 2 पोळ्यामधला अंतर दाखवते. हे बघा, हे 2 पोळ्या, हे दोन्ही पण पोळ्या गुळाच्याच आहेत, पण कलर फक्त चेंज झालेला आहे. पिठामध्ये मी हळद टाकून चुरलेलं आहे, आणि एक पोळी साध्या पिठाची बनवलेली आहे. दोन्ही पोळ्या गुळाच्याच आहेत आणि एकदम चांगल्या झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे आहे निवदाचं ताट आपल्या देवाचं तयार झालेलं आहे. तरी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, आणि योग्य वाटल्यास मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.